नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात कुत्र्यांची दहशत। वर्षभरात श्वानदंशाच्या 1700 घटना समोर। रहिवासी भीतीच्या सावटाखाली। उरण तालुक्यात गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। रात्री अपरात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी कुत्र्यांची झुंड आक्रमकपणे फिरत असते। अनेक भागात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे। तसेच परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिसत असून द्रोणागिरी नोड येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अमित सुंदरबन या 5 वर्षाच्या मुलाला पायाला कुत्र्याने चाव घेतल्याची घटना 12 तारखेच्या सकाळच्या सत्रात समोर आली। सामाजिक कार्यकर्ते विनायक महादेव कासकर यांनी त्या मुलाला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले आहे। एकंदरीत कुत्र्याच्या उपछादामुळे 2024 व 2025 व या वर्षाच्या कालावधीत सुमारे 1700 श्वानदंशाच्या घटनांची धक्कादायक माहिती समोर येत आहे। उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून एका खोपटा गावातील 13 नागरिकांना कुत्र्याने काही महिन्यापूर्वी चावा घेतला होता। सदर श्वानदंशाच्या नागरिकांवर उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात व नवी मुंबई शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते। रानसी या आदिवासी वस्तीवर श्वानदंशामुळे आदिवासी नागरिक दगावल्याची घटना घडली होती। तसेच आवरे डोंगरातील वन्यप्राणी बरोबर JNP रुग्णालयातील डॉक्टर व नागरिकांना श्वानदंशाची झाल्याची घटना समोर आली होती। त्यामुळे तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेच्या गांभीर्य ओळखून नुकताच झालेल्या उरणच्या आमसभेत नागरिकांनी तालुक्यातील भटक्या कुत्र्यांची निर्जंतुकीकरण करण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या समोर केली होती। त्यावेळी आमदार महेश बालदी यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण व रेबीज प्रतिबंध करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। मात्र उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, उरण पंचायत समिती गट विकास अधिकारी समीर वाठारकर, उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी समीर जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बामा काळेल यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण व रेबीज प्रतिबंधक करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने आज 1 वर्षाच्या कालावधीत सुमारे 1700 श्वानदंशाच्या घटना समोर आल्या आहेत।